शेतकरी बांधवांनो, आता ओला दुष्काळ वाटपास सुरुवात यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही व तुमच्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला का, तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ इथं जाहीर झालेला आहे, तुम्हाला ओला दुष्काळ मिळणार की नाही, जर मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण आपले जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेलं आहे जे की ओला दुष्काळ नुकसान भरपाई. तर आता याचे जे काही पैसे आहेत हे डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे पाठवले जाते. तर आता तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते लगेच चेक करा. तर आजची बिग अपडेट म्हणजे आजची सर्वात मोठी बातमी, आजपासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. म्हणजे आता जे काही ओला दुष्काळ आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याची जे काही भरपाई आहे ते जमा होणं सुरुवात झालेली आहे. तर आता बरेच शेतकरी बांधवांचे कमेंट्स इथे येत असतात की नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर अशांनी पटवारीला त्याला भेटा, यादीमध्ये नाव चढून घ्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार इथं पैसे खात्यामध्ये इथं येणार आहे. घाबरण्याचं काही कारण नाही जर तुम्हाला पैसे आले नाही तर आता यामध्ये आज उद्या परवा म्हणजे यामध्ये 7 दिवसाचा जो काही कालावधी आहे ते पैसे जमा होण्याकरिता लागू शकते, 7 ते 15 दिवस. तर असं नाही की बा आजच सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे एकदाच इथं येतील. तर आता भरपाई कशी मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 8 ते 6 हजार रुपये मिळेल, काही शेतकऱ्यांना 8 ते 12 हजार रुपये मिळेल, तर काही शेतकऱ्यांना 13,500 ते 25,000 पर्यंत, किती 25,000 पर्यंत भरपाई इथं मिळणार आहे. असं नाही की बा आता हे जे भरपाई आहे ते तुमच्या पिकावर अवलंबून राहील, तुमच्या क्षेत्रावर आणि टक्केवारीनुसार, म्हणजे तुमच्या शेतातील किती नुकसान झालेलं आहे त्या टक्केवारीवर हे तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे. तर आता या 19 जिल्ह्यांमध्ये काय यामध्ये या 19 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, तर हे जे काही जिल्हे आपण बघत आहे तर या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ इथे जाहीर झालेला आहे. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा व तुमच्या जिल्ह्यांमध्ये अधिक भरपाई मिळाली की नाही, तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून हा कमेंट करून नक्की सांगा. यानंतर जे काही आपले जिल्हे येते नागपूर, वर्धा, यवतमाळ, त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर. तर आता हे जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये इथं काय लागणार आहे, टाइम लागणार आहे. म्हणजे आता बरेचसे जिल्हे यामध्ये अजून काही वगळलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय होणार आहे, टाइम लागणार आहे. बाकीचे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जमा होणं सुरुवात झालेली आहे. आता आपण हे जे काही जिल्हे बघत आहे नागपूर, वर्धा, वाशिम, नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये काय होत आहे, पैसे इथं येत आहे जे की हे 19 जिल्हे आहेत. तर वरती जे काही आपण बघितलेले आहे यामध्ये अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यानंतर इथे आपलं नागपूर, वर्धा, यवतमाळ, त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहेत. तर आता पैसे आले नाही तर त्याची कारणे काय असू शकते, बरेच जणांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, बरेच जणांचे आयएफसी कोड चुकीचे आहे, बँक पासबुक बंद पडलेले आहेत, तर अशांनी ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात, ई पीक पाहणी करत नाही, त्यामुळे त्यांना आता ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला भरपाई पाहिजे असेल तर तुमची ई पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे. तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही पटवारीला भेटा, तलाट्याला भेटा व यादीमध्ये नाव जोडून घ्या. तर पैसे येण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. बँक खाते सक्रिय म्हणजे बँक पासबुक तुमचं ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या. ग्रामसेवक तलाट्याकडे भेटून तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर माडीबीटी तहसील कार्यालयामध्ये चौकशी करू शकता. तर आता ओला दुष्काळ आता बाकी राहिलेले जे काही जिल्हे आहेत तर आता यामध्ये कोणकोणते पेंडिंग राहिलेले जिल्हे आहे, यामध्ये ठाणे आहे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, सोलापूर. तर आता हे जे काही जिल्हे यामध्ये त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, तर हे जे काही जिल्हे आहे हे जिल्हे काय बाकी आहे. तर या जिल्ह्यांमध्ये टाइम इथं लागणार आहे पैसे जमा होण्याकरिता. तर आता बाकी जिल्ह्यांमध्ये कधी मिळणार आहे, तर आता 19 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जे की आपण मागे आधीच बघितलेलं आहे. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये, तर आता दुसरा टप्पा लवकर सुरू होणार आहे. दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये इथं येणार आहे.
तर आता बाकी जिल्ह्यांमध्ये उशीर का होतो, बरेच जणांची ई पीक पाहणी राहते, त्यामुळे डेटा इथं लेट जातो. त्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव असते बऱ्याच शेतकऱ्यांचं, त्यानंतर डेटा दुरुस्त करण्यासाठी इथं टाइम लागते. त्यानंतर इथं बाकी शेतकऱ्यांना जे काही तात्काळ पैसे येतात, तर त्यांचं सर्व ओके असते, म्हणजे ई पीक पाहणी केलेली असते, त्यांच्या शेतामधील पंचनामे झालेले असते, तर जे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असते, त्यामुळे त्यांना पैसे लवकर येतात. तर आता सर्वाधिक बाधित क्षेत्र ज्यांचं असेल, तर अशा शेतकरी बांधवांना पहिले भरपाई दिली जाते. तर तहसील कार्यालय असेल, समाज कल्याण विभाग असेल, महाडीबीटी, केंद्र सरकार, त्याचप्रमाणे इथं जे काही पैसे आहेत हे तुमचे फाईल मंजूर झाल्याच्या नंतर आता यामध्ये कोण पात्र आहेत, तर यामध्ये 2025 आणि 26 मधील अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि ज्यांच्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहेत, तर असे शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. तर आता घाबरण्याचं काही कारण नाही. येत्या 5 ते 7 दिवसांमध्ये भरपाईची जी काही रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. अशाच अपडेटसाठी व तुमचं मत काय याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमचा ओला दुष्काळ जाहीर झाला का? थँक्यू.